वेरूळच्या लेण्या या 3 सेक्शनमध्ये डिवाईड केलेल्या आहेत. हे तुम्हाला वेगळं सांगायची आता गरज नाही. त्या म्हणजे हिंदू, बौद्ध आणि जैन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हिंदू धर्मातलं सगळ्यात महत्त्वाची गुहा किंवा मंदिर म्हणू कैलास मंदिर ते आपण बघितलं. त्याचबरोबर बौद्ध धर्माच्याही 2 मेन गुहा आपण बघितल्या. आता या व्हिडिओमध्ये आपण हिंदू धर्माच्या उरलेल्या केव्जविषयी जाणून घेऊया. पहिली येते ती म्हणजे गुहा नंबर 17. गुहा नंबर 17 ही कैलास मंदिराच्या उत्तरेकडील पुढची मोठी गुहा आहे आणि तीही भगवान शिवांना समर्पित आहे. सुशोभित दरवाजा आणि खांबासाठी ही गुहा उल्लेखनीय किंवा प्रसिद्ध आहे. त्याच्या आजूबाजूला 4 खांबांच्या 3 ओळी आहेत, समोर आणि मागील या बाजूस. हे प्रोजेक्टिंग पोर्समधून इथे प्रवेश केला जातो आणि स्तंभित हॉल आणि आजूबाजूच्या पॅसेजवेसह लिंग अभयारण्याकडे आपल्याला जाता येते. गुहा 18 ही अत्यंत साधी गुहा आहे. ती 8व्या शतकातील राष्ट्रकृत संकल्पना आहे आणि हे ओळखण्यासाठी इथे पुरेशी वैशिष्ट्ये आहेत. बाकी इथं बघायला असं काहीच नाही. पुढची गुहा म्हणजे 19. गुहा 19 मध्ये एक भव्य चौकोनी पीठ आहे. त्याला कलाचुरी काळातील वैशिष्ट्यपूर्ण असं म्हटलं जातं. किंवा इथे एक मोठे शिवलिंग पण आहे जे मध्यभागी आहे एका गाभाऱ्यात आणि ते गोलाकार शीर्षासह चौकोनी पायाने बनलेले आहे. बाकी इथे बघायला काही नाही. त्यानंतर गुहा नंबर 20. गुहा नंबर 20 हे एक लहान लिंगाचे मंदिर आहे जे मूळतः समोर 2 खांब असलेले आत नाहीसे झालेले आहे. गुहा एकूण 53 फूट बाय 30 फूट इतकी आहे. मंदिराचा दरवाजा लता आणि गुंडाळीच्या नमुन्यांसह गोल कोरलेला आहे. प्रवेशद्वार प्रत्येक बाजूला उंच द्वारपालांनी वेढले गेलेले आहे. पुढची गुहा म्हणजे 21 नंबर, जी आत्तापर्यंत आपण बघितलेल्या 3 गुहांपेक्षा थोडी मोठी आहे. इथे गुहा 21 मध्ये, ज्याला रामेश्वर गुहा देखील म्हणतात, गुहा 26 आणि 23च्या मध्यभागी वसलेली आहे. रामेश्वरा लेणी ही इसवी सन 6व्या शतकाच्या उत्तरार्धात उत्खनन करण्यात आली होती आणि ती एलोरा येथील हिंदू लेण्यांपैकी सर्वात जुनी, प्रसिद्ध आणि उल्लेखनीय लेण्यांपैकी एक आहे असे मानले जाते. एलोरा ही गुहा शिल्पकलेच्या निरूपणासाठी आणि तिच्या अद्वितीय सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. ही गुहा लिंगाच्या रूपात पूजलेल्या भगवान शिवालाही समर्पित आहे. गुहेच्या अगदी समोर, एकदम बरोबर समोरच्या बाजूला उंच मचाणावर नंदी ठेवलेला दिसेल. गुहेत आयताकृती मंडप आणि गर्भगृह देखील आहे. तुम्ही पुढे गेलात की मंडपाला एक बटू भिंत प्रदान करण्यात आलेली दिसेल, जी पूर्णपणे उभ्या आणि क्षैतिज पट्ट्यांमध्ये बाहेरून कोरलेली आहे. मंडपाचे प्रवेशद्वार गंगा आणि यमुना या 2 नद्यांच्या शिल्पांनी नटलेले आहे. इथे अतिशय सुंदर आणि मोहक सालभंजिकांसह बटू भिंतीतून खांब नियमित अंतराने बाहेर पडतात. गुहा 22, ज्याला नीलकंठ असेही म्हणतात, हे एक मोकळे, उभे, नुकसान झालेले नंदीचे देवस्थान आहे आणि मातृकांसाठी स्वतंत्र देवस्थानाची इथं उल्लेखनीय आहे. सभामंडपाच्या इतर 3 बाजूंना प्रत्येक 2 आणि समोर 4 खांब आहेत. या सभामंडपाच्या भिंतीवर गणेश, 3 देवी आणि 4 शस्त्राधारी विष्णूचे शिल्पे कोरलेली आहेत. गर्भगृहात एका पादचारी आणि अत्यंत पॉलिश केलेले असे सुंदर शिवाचे लिंग आहे. स्थानिक लोक लिंगांवर निरनिराळ्या रेषा लावतात आणि म्हणूनच ह्याला नीलकंठ असे म्हणतात. पुढची गुहा 23 ही परत छोटी गुहा आहे, जी अर्धवट दुहेरी व्हरांडा आहे, ज्यामध्ये 5 लहान दरवाजे कोशांमध्ये प्रवेश करतात आणि त्यांपैकी एका गोलाकार पेडेस्टल आणि लिंग आहे, ज्याच्या मागील भिंतीवर त्रिमूर्ती आहे हे आपल्याला लगेच दिसून येते. पुढची गुहा म्हणजे गुहा 24. ही 5 कमी पेशींची एक मालिका आहे, ज्याला तेलिका गण असं म्हणतात. इथे असलेल्या शिल्पांची विशेषतः कुठलीही रुची नाही किंवा ही फारच छोटी शिल्पं आहेत. बाकी इतर गुहांसारखं इथे बघायला असं वेगळं काही नाही, फक्त एक शिवलिंगच आहे. 24 नंतर गुहा 25 मध्ये, ज्याला कुंभारवाडा असेही म्हटले जाते, त्यात सूर्यदेव, त्यांचा रथ, 7 भव्य घोडे आणि प्रत्येक बाजूला एक मादी धनुष्यबाणासारखे शिल्प कोरलेले आहेत किंवा आपण त्या शिल्पांमध्ये असे चित्र बघू शकतो. ही संपूर्ण गुहा सूर्यदेवाला समर्पित आहे आणि इथे सूर्यदेवाचे मंदिरही आहे. गुहा नंबर 26 मध्ये 4 स्तंभ आहेत आणि 2 मागे पिलॅस्टर आहेत, जे मुंबईत असलेल्या एलिफंटा केव्हच्या पॅटर्नचे इथे रेप्लिका आपण आहेत असं म्हणू शकतो.
प्रशस्त सभामंडपाच्या प्रत्येक टोकाला चॅपेल जमिनीपासून 3 किंवा 4 फूट उंचीवर मोल्ड केलेल्या पायावर आहे. वेस्टिब्यूलच्या प्रत्येक पिलास्टर समोर एक महिला वाहक आहे आणि इथल्या गर्भगृहात एक मोठं चौकोनी पीठ आहे आणि आतल्या गाभारात इथेही शिवलिंग आपल्याला बघायला मिळते. पुढची गुहा म्हणजे 27 नंबर गुहा, जी मागच्या 3-4 गुहांपेक्षा थोडी मोठी आहे, ज्याला मिल्कमेड गुहा देखील म्हणतात किंवा ती मिल्कमेड या नावाने इथं ओळखली जाते. ती एका खोऱ्याच्या उजव्या काठावर आहे, त्यामुळेच ही गुहा 27 नंबर आणि 28 नंबरपासून विभक्त करते, म्हणजेच डिवायडेड आहे. या गुहेत लक्ष्मी, विष्णू, शिवा, ब्रह्मा, महिषासुरमर्दिनी, पृथ्वी, इतर ग्रह, वराह आणि विष्णूंच्या दशावतारांपैकी अनेक अवतारांचे सुंदर असे कोरीवकाम आणि मोठमोठ्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. पुढची गुहा म्हणजे 28, जी मगाशीच मी म्हटलं तसं उजव्या काठावर असलेल्या 27 नंबरपासून डिवाईड केलेली आहे. ती उजव्या कड्याच्या खालच्या बाजूला ज्यावरून प्रवाह पडतो तिथे आहे. या धबधब्याला सीता की नहिनी असेही म्हणतात. दरवाजाच्या प्रत्येक बाजूला द्वारपाल असलेले असे एक शिवलिंगाचे मंदिर आहे. पुढची आणि हिंदू धर्मांच्या गुहांपैकी शेवटची गुहा म्हणजे 29 नंबर गुहा. ही गुहा देखील एलोरा किंवा वेरूळ लेणींच्या कैलास मंदिराच्या उत्तरेस वसलेली एक हिंदू गुहा आहे आणि ही एलोरा येथील पूर्ण झालेल्या आणि सर्वात पहिले असलेल्या आणि शेवटचं हिंदू उत्खनन आहे. या मंदिरात 4 प्रवेशद्वारांमधून प्रवेश केलेले एक विशाल शिवलिंग आहे, ज्यामध्ये विशाल द्वारपाल आहेत. 2 मोठे सिंह आहेत आणि त्यांच्या पंजाखाली लहान हत्ती असलेले तिन्ही बाजूनी हॉलकडे जाणारे पायऱ्यांचे रक्षण करतात असे मानले जाते. आता येतो तो म्हणजे या केव्हमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग. इथे एक हॉल आहे, ज्याच्यात भगवान शिवांनी संबंधित विविध भागांचे चित्रीकरण करणाऱ्या 6 विशाल शिल्पपटांनी सुशोभित केलेलं आहे. ते म्हणजे रावण हादरवतो कैलास पर्वत ते, त्यानंतर भगवान शिव आणि पार्वती यांच्यातील स्वर्गीय विवाह, अंधकार सूर वधमूर्ती, त्यानंतर शिव आणि पार्वती चौरस खेळत आहेत आणि नटराज आणि शेवटचं म्हणजे लुकसिया, जो भगवान शिवांच्या अवतारांपैकी एक. इथे नदीदेवी उत्तर आणि दक्षिण प्रवेशद्वाराच्या बाहेर स्थित आहे. या गुहेत 2 अनाकलीय शिल्प आहेत, एक दक्षिणेकडे आणि दुसरं उत्तरेकडे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण मी असेच नवीन ठिकाणं नवीन माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत गुड बाय.